गुंतलेले मनवेळे तुझ्या हसवे पर्व दुसरे भाग 48. घरी मी जाऊ का? तू टेन्शन घेऊ नकोस. नाहीतर एक काम कर, मी ते थांबतो, तू घरी जा. समीर आणि वेदित दोघांचं बोलणं चालू होतं की ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. ज्याची इतका वेळ सर्वजण वाट बघत होते तो क्षण आला होता. हृदय भीतीने आज जोरात ठोकावत होतं. वेदित हळूहळू पावलं टाकत पुढे गेला. वेद व्यवस्थित असावा हेच तो मनात म्हणत होता. डॉक्टर. वेदितने आत जाणाऱ्या डॉक्टरांना आवाज दिला. डॉक्टर जागीच थांबले. वेदितचे पाय मात्र जड झाल्यासारखे वाटत होते. तरी त्याला थांबायचं नव्हतं. तो घाई करत जात होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्यासोबत चालू लागला. तसा वेदितलाही धीर आला. डॉक्टर, कसा आहे वेद? वेदितने भीतभीतच विचारलं. आत या, मी बोलवणारच होतो. फक्त 2 मिनिटांचा वेळ द्या, मी आलोच. असं म्हणत डॉक्टर वॉशरूम मध्ये गेले. वेदित आणि समीर जीव मुठीत घेऊन कॅबिन बाहेरच उभे होते. आता काय ऐकायला मिळणार म्हणून जीव आधीच घाबराव होत होता. डॉक्टर वॉशरूम मधून बाहेर आले तसे वेदित आणि समीर लगेच कॅबिन मध्ये गेले. डॉक्टर, काय झालंय? बोला ना. वेदित आता अजून धीर धरण्याच्या अवस्थेत नव्हता. आपल्या मागचं भावंड, ज्याचा नेहमी आपल्याला आधार असतो, त्याला तसं ऑपरेशन थिएटरमध्ये बघून जीवाला तगमग लागली होती. तरी बरं समीर त्याच्या सोबत होता. नशीब संध्या घरी गेली होती. डॉक्टर समोर खुर्चीत बसले आणि एक मॅप काढून त्यांना समजावायला सुरुवात केली. वरवर गोळी पोटात लागली असं वाटत असलं तरी आतून जास्त डॅमेज झालं आहे. त्यात रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात झाल्याने त्यांची कंडिशन अगदी नाजूक, क्रिटिकल झाली आहे. ही गोळी जाऊन हड्डीमध्ये अडकल्याने ऑपरेशन करताना अनेक अडथळे आले. पण मी आणि माझ्या साथीला असणाऱ्या डॉक्टरांनी खूप प्रयत्नाने हे ऑपरेशन पार पाडले. सिटी स्कॅन केल्यावर आपल्याला अंदाज येईल की आपण किती सक्सेस झालोय ते. तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही. तुम्ही पुढचे 2 ते 3 दिवस तरी आम्हाला काहीच विचारू नका की काय प्रोग्रेस आहे ते. ज्या काही टेस्ट असतील त्या आम्ही तुम्हाला सांगत जाऊ आणि आमचे प्रयत्न करत राहू. पण तुमच्या मनाची तयारी ठेवा की काही होऊ शकतं. जे काही असेल ते आता देवाच्या हातात आहे. बेटर वे यू प्रे फॉर हिम. डॉक्टर असं म्हणाले आणि कोणीतरी आणून आपल्या कानात उकळता शिसा ओतला असावा असेच ते शब्द वाटत होते वेदितला. तो एकदम स्तब्ध झाला. खांद्यावर समीरचा हात जाणवला तसा तो सावरला. डोळ्यात पाणी आलं होतं. खिशातून रुमाल काढून त्याने डोळे पुसले. बेटर वे यू प्रे फॉर हिम हे डॉक्टरांचं वाक्य डोक्यात घुमत होतं. माणसाचे प्रयत्न संपले की देवाचा साक्षात्कार घडून यायची गरज असते. एरवी उतारे चालणारे आपण आपसुकच कमरेत वागतो. मग ती समोर देवाची प्रतिमा असो नाहीतर नसो, आपण नम्र होतो. वेदित तिथून उठून बाहेर आला. मनात गणरायाचं नाव घेत त्याने त्याला विनवणी केली. हे गणराया, मला वेगळा देव माहीत नाही. मी तुलाच माझं सर्वस्व मानलं आहे अजूनपर्यंत. तुझी जी काही सेवा माझ्याकडून तू घडवून घेतली असशील किंवा नसेलही घडली, पण या क्षणी मला तुझी गरज आहे. विघ्नांतक म्हणती तुझं. तुला कसं सांगावं कळत नाही, पण तुझी कृपा व्हावी आणि माझा वेद मला परत मिळावा हीच प्रार्थना करतो. त्याला आता ढळून चालणार नव्हतं.
आता तर त्याला अजूनच जबाबदारीने वागायला हवं होतं. संध्याला तो ठीक आहे, आता ऑपरेशन झालंय हेच सांगावं लागणार होतं. तिला या क्षणी सत्य सांगू शकत नव्हते आणि सत्य कटू असलं तरी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. आजची रात्र वेदीतला हे सत्य स्वतःजवळ ठेवून घालवायची होती. तो कोणाशीच ते शेअर करू शकत नव्हता. तो वेदांगलाही सत्य सांगू शकत नव्हता. आधीच आपला भाऊ क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे, त्यात त्याला आपल्या बाबांना पण हा धक्का द्यायचा नव्हता. ते तर हार्ट पेशंट होते. त्यांना आधीच एक धक्का बसला होता. त्यातून ते नुकतेच बाहेर आले होते. आता त्यांना हा धक्का सहन होणार नाही. तो आतापर्यंत रेड लाईटकडे बघत होता. आता ती लाईटही बंद झाली होती. एक भयानक सत्य समोर ठेवून. डॉक्टरांचं बोलणं आठवलं तरी त्याला धडकी भरत होती. आता समीर थोडा वेळ थांबला होता. त्याला घरी जायचं होतं, पण त्याने आपल्या मित्रांना घरी पाठवलं आणि तो थांबला. गरजेच्या वेळी जर उपयोगी नाही पडलं तर माणूस म्हणून आपण कमीच पडलो असा विचार करून त्याने हा निर्णय घेतला. त्याला वेदीची आताची अवस्था कळत होती. त्याची तीव्रता जरी एवढी जाणवली नाही तरी तो थोडाफार तरी समजत होता. तो शांत बसून होता. वेदला नुकतंच ICU मध्ये शिफ्ट केलं होतं. तो धावला, पण त्याला फक्त त्या मशीनच दिसल्या. त्याला भेटायला काही मिळालं नाही. त्याला ठराविक अंतरावरच अडवलं गेलं. कसं असतं ना, एकदा का माणूस डॉक्टरच्या हातात सोपवला की मग ते सांगतील तसंच होतं. आपण कितीही मायेत अडकून भेटायला जायचा विचार जरी केला तरी ते साध्य होत नाही. भावना आपल्याजवळ ठेवून उपचार महत्वाचा हे आपल्याला त्या क्षणी जास्त लक्षात येतं. किती वास्तववादी होऊन जातो ना आपण, तेव्हा आपल्याकडे एवढी ताकद कुठून येते? जे इतर वेळी अशक्य वाटणारं शक्य करण्याचं बळ येतं कुठून? देवच उभा करतो की आपल्याला. रात्र आता ह्याच बळावर काढणार होता तो. संध्या घरी आली. बेडवर आडवी झाली. तिला थोडं बरं वाटलं, पण डोळे मिटताच वेदचा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेला देहच आठवे तिला. या क्षणी तिला तो बेडरूमही भयावह वाटत होता. कोणत्या जोरावर ती वेद सोबत गेली. त्याला मांडीवर घेतलं, त्याचा हात हातात घेतला. तेव्हा जेवढी भीती वाटली नाही त्यापेक्षा कैक पटीने जास्त तिला आता आठवण वाटली होती. त्यावेळी कसं सावरलं आपण स्वतःला. आपण तर झुरळ दिसलं तरी घाबरणारे आणि बोट कापलं तरी रक्त बघायला घाबरणारे कसं सहन केलं सगळं. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माणूस आपोआप कणखर बनतो. देव देतो आपल्याला बळ. पण तिला आत्ता बेडरूम मध्ये थांबायला भीती वाटू लागली. ती सावकाश उठत बाहेर आली. साधनाने तिला बघितलं. संध्या, काय झालं? झोप नाही आली का? पडून राहा ना मग. साधना तिला बाहेर आलेलं बघून म्हणाली, मला झोप नाही लागत. डोळे मिटले तर मला वेदच दिसतो रक्ताने माखलेला. घाबरायला होतं. मी इथे सोफ्यावर पडते असं म्हणत संध्या सोफ्याकडे जात होती, पण साधनाने तिला थांबवलं. अगं, तू सोफ्यावर नको झोपू, अवघडशी. उठायला मिळणार नाही. तू बेडवरच झोप. चल, मी पण झोपते तुझ्यासोबत. असं म्हणत साधनाने मुलांना बेडरूम मध्ये झोपायला घेतलं आणि संध्याला पुन्हा बेडरूम मध्ये आणलं. तिला हाताला धरून पुन्हा बेडवर बसवलं आणि पायाला तेल लावायला दिलं. थोडा आराम केल्याने तिचे पाय ओसरले होते.
पण तेलाने आणि आडवं झोपल्याने पूर्ण सूज उतरेल म्हणून साधनाने तिला तेल दिलं लावायला. संध्याने तेल लावलं आणि पुन्हा बेडवर झोपली. पण एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवत होता. काय होतंय कळत नव्हतं. ती पुन्हा उठून बेडवर बसली. बघितलं तर साधना आणि मुलं गाढ झोपले होते. कारण मुलांना जास्त काही कळत नव्हतं परिस्थितीबद्दल, तर साधना दिवसभराच्या धावपळीने अगदी थकून गेली होती. अंथरूण लागलं कधी आणि झोप आली कधी तिलाही कळलं नव्हतं. पण संध्याला काही झोप लागेना. ती म्हणूनच उठून बसली होती. अचानक बेडरूमची खिडकी वाजू लागली तशी संध्या अजूनच घाबरली. सुजय तर नाही ना आला. ती मनात विचार करू लागली. साधनाला उठवू का? ती एकटीच विचार करत होती. मनात देवाचं नाव घेत होती. सुजय लवकर मिळू दे पोलिसांना. कुठेतरी मनात भीती बसली होती. मातेफिरू लोकांचं काही सांगू शकत नाही. खिडकी वाजायची बंद झाली तशी संध्या मनात देवाला थँक्यू म्हणत डोळे बंद करायचे प्रयत्न करत होती. तिला साधनाला उठवू वाटत नव्हतं. पण कधी कधी भीती एवढी हवी होई की वाटे पटकन साधनाला उठवून सांगावं, झोपू नकोस, माझ्यासोबत तूही जागी राहा. पण ती तर खूप दबली होती. तिने डोळे कसे बसे मिटून घेतले की जेणेकरून आपल्याला थोडा वेळ का असेना झोप येईल. इतक्यात पुन्हा कडकड करत खिडकी वाजू लागली. आता ती पुन्हा उठली कारण खूपच भीती वाटत होती. त्यात ती साधनाकडे कधी राहायला आली नव्हती याआधी, त्यामुळे घर नवीन होतं, नवीन जागा, त्यामुळे झोप लागणं कठीण. संध्याला वेदचा विचार डोक्यात घुमत होता आणि सुजय कधीही येईल ही भीती होती. जोपर्यंत तो पोलिसांना मिळत नाही तोपर्यंत तिला शांत झोप नाही. तिने लाईट लावली तर सावली दिसायला लागली, कोणीतरी वाकून बघितल्यासारखी. ती अजूनच घाबरली. जर ती अशीच घाबरत राहिली असती तर बीपी हाय होण्याची शक्यता होती आणि ते बाळासाठी खूपच घातक होतं. तिने स्वतःचं मन स्थिर करण्यासाठी दीर्घ श्वास घेतला आणि देवाचं नाव घेतलं. तिला थोडं बरं वाटलं. तिने छोटं ग्लासभर पाणी प्यायली आणि खिडकीकडे बघण्याचं टाळलं. पण झोपायची हिंमत होईना. तिला नेहमी वेदची सवय झाली होती. त्याच्याशिवाय झोप येणं तसंही शक्य नव्हतं. ती मोबाईलमध्ये घड्याळ बघत होती. पाय सोडून तिने उशीवर ठेवले होते. बऱ्यापैकी आता सूज उतरली होती. तिला आता वेदची काळजी लागली होती. मोबाईलमधले त्याचे फोटो आणि स्वतःचे फोटो ती बघू लागली. कारण काहीतरी टाइमपास हवा होता, नाहीतर खिडकीकडे लक्ष जाऊन घाबरायला होईल. म्हणून तिने वेदचे फोटो बघायला घेतले. बघता बघता एक एक प्रसंग डोळ्यासमोरून जाऊ लागला आणि तिच्या डोळ्यात पाणी साठलं की मोबाईलमधले फोटो दिसेनासे झाले. तसं ती खिडकीकडे पाठ करून पुन्हा हळुवारपणे बेडवर आडवी झाली. कारण बसून तिची पाठ दुखायला लागली होती. तिने साधनाकडे बघितलं तर ती जशी झोपली होती तशीच होती. अजिबात हलली नव्हती. झालं असेल का ऑपरेशन? आले असतील का शुद्धी? ती विचार करत होती की खिडकी अगदी लक्ष वेधून घेण्यासारखी हलायला लागली. तिने मोबाईल ऑन करून बघितलं तर आत्ताचे 4 वाजले होते. म्हणजे मगापासून ती जागी होती तरी 4च वाजले होते. वेळ जात नव्हता. तिला वाटलं सकाळ व्हायला आली असेल. तिने दोन्ही हात कानावर ठेवत पुन्हा एकदा झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. काय करू? साधनाला उठवू का? मला तर खूप भीती वाटते.
तिने एकदा हळूच साधनाला हाक मारून बघितली, पण तिच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. ती इतकी गाढ झोपली होती आणि मुलंही बिनघोर झोपली होती. झोपलेल्यांना बघून तिला त्यांचा हेवा वाटत होता. आपण साधं पडूनही राहू शकत नाही आणि हे सर्व काळ झोपेत आहेत. पुन्हा तिचं मन वेदच्या विचारात अडकलं. वेदचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं पाहिजे. तो चांगला असला की सगळं ठीक होईल. तो लवकर बरा झाला की तो करेल सर्व ठीक. मला कसली भीती नाही. तिला रात्रभर काही झोप लागली नाहीच. हळूहळू दिसायला लागलं तसं तिने पहिलं साधनाला आवाज दिला. वहिनी. तिच्या आवाजाने साधना धाडकन उठली. संध्या, काय झालं? साधनाने अंतरुणातूनच संध्याकडे बघत विचारलं. मुलं अजूनही झोपली होती आणि ते एवढ्यात उठतील असं काही वाटत नव्हतं. काही नाही, थोडा चहा कर ना, मी हॉस्पिटलमध्ये जाते. संध्या आता इथे जास्त वेळ थांबू शकत नव्हती. तिला कधी एकदा आपण जातोय हॉस्पिटलमध्ये आणि वेदविषयी काही कळतं आपल्याला असं झालं होतं. हो करते. तुला थोडी तरी झोप लागली की नाही? साधनाने संध्याला विचारलं. नाही, मला अजिबात झोप लागली नाही. खिडकी खूप कडकड आवाज करत होती. मला तर भीतीच वाटली. संध्या म्हणाली आणि साधनाच्या लक्षात आलं नेमकं काय घडलं असेल. अगं, आमच्या खिडक्या हवेने खूप आवाज करतात. हवा खूप आहे ना इथे. तुम्हाला उठवायचं ना. मला कसं सवय झाली आहे. आम्हाला कोणालाच भीती नाही वाटत. साधना म्हणाली. तसं संध्या उदास असली, कारण तिला वाटलं होतं सुजय आला की काय खिडकी तोडायला. आपल्या बुद्धीवर तिला हसूच आलं, पण शक्यता नाकारता येत नव्हती. असं म्हणतात ना, दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक पण फुंकून पितो. तसंच काहीच झालं होतं संध्याचं. ती फ्रेश झाली आणि साधनाचा ड्रेस घातला. साधनाने तिला एक्स्ट्रा न वापरलेले कपडे दिले. तिच्याकडे कायम ठेवायची, कारण संध्यानेच तिला शिकवलं होतं. गरजेला उपयोगी पडतात. आज संध्याला कामाला आले होते. हा घे चहा आणि खाऊन घे. बाबांनाही नाश्ता घेते. आपण निघू आता. साधना म्हणाली. तसा संध्याने चहा घेतला. शिरा केला होता नाश्त्याला. तो खाल्ला आणि ती निघायच्या तयारीला लागली. सर्व करून निघेपर्यंत 9 वाजले होते, कारण मुलांनाही सोबत हॉस्पिटलला न्यायचं होतं. ते चौघेही रिक्षाने हॉस्पिटलला निघाले. संध्याच्या आईला आणि बाबांनाही माहीत नव्हतं. ते छकुली आणि संध्याला बघायला निघाले होते. त्यांना काय माहिती मिळेल आणि कसे रिॲक्ट करतील दोघे, आपण पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत कमेंट करायला विसरू नका. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. अजून निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.